माझं नाव अमर अरविंद माळी, राहणार मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील मी रहिवासी आहे। तर सांगायचा उद्देश हा की मे 2021 माझ्या वडिलांना कोरोना झाला। कोरोना झाल्यानंतर जवळजवळ 8 ते 10 दिवस आम्ही इथं उमरग्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली। त्याच्यानंतर कोरोनातून बरे झाल्यानंतर चौथ्याच दिवशी म्हणजे ह्यांच्या दाढपासून म्हणजे डोक्यापर्यंत दुर्धर म्हणजे दुखत होतं, असं दुखणं। ते नंतर आम्ही विलासराव देशमुख हॉस्पिटल लातूर येथे गेलो। गेल्यानंतर तिथं कळलं की आम्हाला हा म्युकोरमायसिस हा आजार आहे आणि म्युकोरमायसिस हा आजार असून प्रायव्हेट हॉस्पिटलला मी त्याची चौकशी केली तर याच्या ऑपरेटिव्हसाठी 8 ते 10 लाख रुपये खर्च आम्हाला डॉक्टरांनी सांगितला। आणि जवळजवळ ते विलासराव हॉस्पिटलमध्ये आम्ही 8 दिवस राहिलो, पण काय ट्रीटमेंट होत नव्हती। म्हणजे ब्लडच तुमचं हे नाही ते नाही, त्याच्यामुळं त्रास वाढत चालला होता। जवळजवळ डोक्यापर्यंत तो त्रास होता आणि रात्रभर पण आमचा पेशंट झोपत नव्हता। रात्र आणि दिवस 24 तास असं दुखणं होतं म्युकोरमायसिस। त्याच्यानंतर उद्या मग मी डॉक्टरना विचारलो की ऑपरेशन होणार आहे का नाही, तर उद्या तुमचं ऑपरेशन होईल। मग त्याच्यानंतर उद्या ऑपरेशन होणार आहे। आज 2 वाजता डॉक्टर सुवर्णकार यांचा पत्ता आम्हाला तिथल्या एका पेशंटने दिला। बदनापूरचे पेशंट होते, त्यांनी आम्हाला तिथला ऍड्रेस दिला। इथं तुम्ही जावा आणि म्हणजे चांगली ट्रीटमेंट किंवा चांगले आयुर्वेदिक डॉक्टर आहेत असं डॉक्टर सुवर्णकरांचं नाव त्यांनी सुचवलं। त्याच्यानंतर मग 2 वाजतापासून आम्ही डिस्चार्ज मागायला सुरू केलो। त्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टर सुवर्णकार यांना भेटलो। भेटल्यानंतर मी त्यांना अनेक प्रश्न करत होतो सुवर्णकारांना। तर डॉक्टर सुवर्णकारांनी सांगितलं की शेवटी मी डॉक्टर आहे, देव नाही, आणि ट्रीटमेंट तुमचा पेशंट बघता माझा एवढा कॉन्फिडन्स आहे की हा पेशंट मी बरा करू शकतो। कारण म्युकोरमायसिस हा आजार होता, त्याच्यामुळं मला म्हणजे रिस्क घ्यायला धाडस होत नव्हतं। पण डॉक्टरावर विश्वास ठेवला मी, आणि तोंडात एक बोट ही जात नव्हतं, म्हणजे तोंड अजिबात उघडत नव्हतं आमच्या वडिलांचं। तर तिसऱ्याच दिवशी 2 बोटच म्हणजे तोंडात जायला, तोंड बऱ्यापैकी उघडायला सुरुवात झाली। आणि मला वाटतंय म्हणजे बऱ्यापैकी तिसऱ्याच दिवशी 75% दुखणं कमी झालं होतं। 8 दिवसात डॉक्टर सुवर्णकरांनी आमच्या म्युकोरमायसिसचा पेशंट 90% बरा केला होता। त्यांनी मला सांगितलं की 3 महिन्याचा कोर्स माझा 3 महिन्याची आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे। काही पथ्य त्यांनी सांगितले, ते पथ्य आम्ही केले आणि जवळजवळ 3 ते 4 महिन्यात आमचा पेशंट ठणठणीत बरा झाला। आजही तुम्ही बघता तो पेशंट ठणठणीत आहे, वय 75 आहे। तर डॉक्टर सुवर्णकार आम्हाला म्हणजे एक देव रूपानं भेटल्यासारखं भेटले, आणि त्याच्यामुळे आजही आमचा पेशंट विना ऑपरेटिव्ह कमी खर्चात, अत्यल्प खर्चात डॉक्टर सुवर्णकरांनी आमची ट्रीटमेंट केली, आणि हा पेशंट आज देखील 3-4 वर्षांनी ठणठणीत आहे। म्हणजे 2021, 22, 23, आज 24 आहे। म्हणजे पेशंटची अवस्था बघितलं तर एकदम ओके आहे। थँक्यू।